ओके. हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं होतं जे काही फोर्थ युनिट आहे त्याच्यामधल्या वेगवेगळ्या टर्म्स आपण स्टडी केल्या होत्या. इथपर्यंत आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला स्ट्रेंथ ऑफ शिअर एन्फोर्समेंट VUS कसं कॅल्क्युलेट केलं जातं. फॉर व्हर्टिकल स्टिरअपसाठी हा फॉर्म्युला बघितला आपण. इन्क्लाइन स्टिरअप जर आपण यूज करणार असाल किंवा सिरीज ऑफ बार्स किंवा बेंटअप बार यूज करणार असाल डिफरंट क्रॉस सेक्शनला, तर ह्या फॉर्म्युल्याने आपण काय काढणार आहोत, स्ट्रेंथ ऑफ शिअर एन्फोर्समेंट, ज्याला डिनोट केलं जातं VUS ने. आणि लास्टचा जो फॉर्म्युला होता तो म्हणजे कशासाठी होता, सिंगल बार जर यूज करणार असाल किंवा पॅरलल बारचा सिंगल ग्रुप यूज करणार असाल किंवा बेंटअप बार असतील जे एकच क्रॉस सेक्शनला बेंटअप झालेले आहेत, अशा केसमध्ये जो VUS आहे तर तो कोणत्या फॉर्म्युल्याने काढला जातो, 0.87 FY ASV इंटू साइन अल्फा. याच्यामध्ये FY म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किंवा यील्ड स्ट्रेंथ ऑफ द स्टील, ASV म्हणजे एरिया ऑफ द शिअर रेन्फोर्समेंट, साइन अल्फा म्हणजे अल्फा म्हणजे किती अँगलला ते बार बेंटअप केलेले आहे तो अल्फा येतो. ओके. SV ह्या फॉर्म्युल्यामध्ये SV म्हणजे स्पेसिंग, त्या स्टिरअप मधली किंवा त्या बार मधली जी स्पेसिंग आहे ती डिनोट केली जाते SV ने. D म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ द सेक्शन. ओके. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला आता माहीत झाल्या असतील. आता ह्या लेक्चरमध्ये नेक्स्ट आता आपण डिरेक्टली जाणार आहोत, स्टडी करणार आहोत डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट. नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण स्टेप्स बघणार आहोत, डिझाईन स्टेप्स समजून घेणार आहोत आणि डिझाईन स्टेप्स समजून घेतल्यानंतर आपण प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. तर पहिली जी डिझाईन स्टेप आहे, ज्यावेळेस आपल्याला विचारलं जातं शिअर एन्फोर्समेंट कॅल्क्युलेट करा, तर शिअर एन्फोर्समेंटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं काय केलं जातं, याच्यामध्ये फर्स्ट स्टेप जी असते ती म्हणजे ॲक्च्युली ह्या डिझाईन स्टेप्स नाही आहे, डिझाईन करत असताना काय काय जे पॉईंट्स लक्षात घ्यायचे ते आपण सगळ्यात सुरुवातीला स्टडी करू आणि नंतर डिझाईन स्टेपकडे जाऊ. तर डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंटमध्ये सगळ्यात पहिलं अगोदर जाणून घ्यायचं की त्या बीमला किंवा त्या सेक्शनला किंवा त्या स्लॅबला शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज आहे का नाही. तर ते कसं करणार आपल्याला, त्याच्यासाठी चेक असतो. तर तो चेक म्हणजेच काय, टाऊ-व्ही आणि टाऊ-सीचं कंपॅरिझन. टाऊ-व्ही म्हणजेच काय सगळ्यांना माहिती, नॉमिनल शिअर स्ट्रेस, आणि टाऊ-सी म्हणजेच काय, शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. बरोबर, टाऊ-सी आणि टाऊ-व्ही लास्ट लेक्चरमध्ये आपण हे दोन्ही टर्म स्टडी केलेत. मग जर टाऊ-व्ही इज लेस दॅन टाऊ-सी जर असेल तर शिअर एन्फोर्समेंटची गरज नाही डिझाईन करत असताना. बरोबर, बीम डिझाईन करत असताना, जो बीम किंवा स्लॅब तुम्ही डिझाईन करतायत तर तो डिझाईन करत असताना त्या बीमला किंवा स्लॅबला शिअर एन्फोर्समेंटची गरज आहे का नाही हे कोण ठरवतं, टाऊ-व्ही आणि टाऊ-सीच्या व्हॅल्यू. जर टाऊ-व्ही इज लेस दॅन टाऊ-सी असेल तर शिअर एन्फोर्समेंटची गरज नसते, आणि जरी गरज नसली तरी सुद्धा आपल्याला बीम स्लॅब डिझाईन करत असताना आपण एक शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतोच. मग ते मिनिमम प्रोव्हाइड करतो. मग ते किती असलं पाहिजे, तर ते कुठून मिळणार आपल्याला, इथून ASV डिवायडेड बाय B इंटू SV शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.4 डिवायडेड बाय 0.87 FY. या फॉर्म्युल्याने आपण काय फाइंड आउट करू शकतो, मिनिमम शिअर एन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड करणार आपण त्याला. ठीक आहे. ASV म्हणजे एरिया ऑफ स्टील, पण कोणतं, शिअर रेन्फोर्समेंटचं, नॉट मेन रेन्फोर्समेंट. ओके. S म्हणजेच काय दाखवतंय, शिअर रेन्फोर्समेंट, एरिया ऑफ शिअर रेन्फोर्समेंट. B म्हणजे विड्थ ऑफ द स्लॅब बीम काय असेल ते, स्पेसिंग म्हणजे त्या दोन स्टिरअप मधलं स्पेसिंग, 0.4 0.87 फॅक्टर आहेत. आणि FY म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय जी असेल ती, 415 500 215 250. ओके. सेकंड कंडिशन लक्षात घ्यायची. मग शिअर एन्फोर्समेंट केव्हा प्रोव्हाइड करायचं किंवा डिझाईन केव्हा करावं लागतं आपल्याला, जर टाऊ-व्हीची व्हॅल्यू जर जास्त असेल टाऊ-सी पेक्षा. याचा मिनिंग काय होतो की त्या बीम मध्ये स्लॅबमध्ये जो काही टोटल शिअर स्ट्रेस डेव्हलप होतोय तो जास्त आहे कशापेक्षा, कॉन्क्रीटची जी शिअर स्ट्रेंथ रेजिस्ट करायची कॅपॅसिटी आहे, टाऊ-सी म्हणजेच काय, शिअर स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. कॉन्क्रीटची जी कॅपॅसिटी आहे शिअर स्ट्रेस रेजिस्ट करण्याची, त्याच्याही पेक्षा जास्त जर शिअर स्ट्रेस डेव्हलप होत असेल बीम मध्ये, याचा अर्थ काय की कॉन्क्रीट एकटा
हा शिअर स्ट्रेस जो आहे टाऊ व्ही तो रेजिस्ट करू शकत नाही एकटा, त्याला मग मदतीची गरज आहे. कशाची? मग काय प्रोव्हाइड केलं जातं त्याला मदतीसाठी? रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केलं जातं. कशासाठी? शिअर रेजिस्ट करण्यासाठी, म्हणून आपण त्याला म्हणतो शिअर रेनफोर्समेंट. ओके, मध्ये केव्हा लक्षात घ्यायचं? मग केव्हा प्रोव्हाइड करतो आपण शिअर रेनफोर्समेंट? जेव्हा टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी. पण त्यांनी सुद्धा एक कंडिशन महत्वाची फॉलो केली पाहिजे डिझाईन करताना. लक्षात ठेवायचं नेहमी, हा जो टाऊ व्ही आहे तो नेहमी टाऊ सी मॅक्स पेक्षा काय असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे, जास्त नको. ठीक आहे. देन ह्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर मग काय करायचं? शिअर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायची. मग वेगवेगळे टाईप फॉर्म्स आपण स्टडी केले आहेत शिअर रेनफोर्समेंटचे. वेगवेगळे फॉर्म्स आपण स्टडी केलेत शिअर रेनफोर्समेंटचे. त्यामध्ये येतं व्हर्टिकल स्टिरप्स, इन्क्लाइन बार विथ व्हर्टिकल स्टिरप्स. इन्क्लाइन बार म्हणजेच बेंटअप बार आणि इन्क्लाइन स्टिरप्स. ओके, हे तिघांपैकी कोणतं पण कॉम्बिनेशन ॲज अ शिअर रेनफोर्समेंट म्हणून प्रोव्हाइड केलं जातं बीम स्लॅबमध्ये. ठीक आहे. मग शिअर रेनफोर्समेंटचा शिअर फोर्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? म्हणजेच त्याला डिनोट केलं जातं VUS ने. बरोबर, विच इज इक्वल्स टू VU मायनस टाऊ सी इंटू B इंटू D. VU म्हणजे टोटल शिअर फोर्स. बरोबर. आता सगळ्यांना माहिती आहे आपण नॉमिनल शिअर स्ट्रेसची डेफिनेशन बघितली होती. नॉमिनल शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ व्ही इज इक्वल्स टू VU डिवायडेड बाय B इंटू D. एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला होता. तर नॉमिनल शिअर स्ट्रेस, मग हा जो नॉमिनल शिअर स्ट्रेसचा, आता स्ट्रेसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती. स्ट्रेसचा जनरल फॉर्म्युला काय आहे की फोर्स पर युनिट एरिया. सेम इथे घेतलेलं आहे. आता इथे शिअर स्ट्रेस आहे म्हणून शिअर स्ट्रेसला डिनोट केलं जातं टाऊ व्ही ने. स्ट्रेस मग काय असणार? स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. एरिया म्हणजे B इंटू D. हा एरिया आहे. बरोबर. मग हा VU म्हणजे काय? शिअर फोर्स. BD म्हणजे एरिया ऑफ दॅट सेक्शन. टाऊ व्ही म्हणजे शिअर स्ट्रेस. मग सिमिलरली इथे बघा, मग VUS म्हणजेच काय? शिअर फोर्स फॉर शिअर रेनफोर्समेंट. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टोटल जो शिअर फोर्स आहे, ह्या इथे बघूया आपण, सॉरी इथे नाही, टोटल जो शिअर फोर्स आहे VU तो डिवाइड केला जातो कॉन्क्रीट आणि रेनफोर्समेंटमध्ये. मग कॉन्क्रीटच्या शिअर फोर्सला डिनोट केलं जातं VC सपोज, आणि शिअर रेनफोर्समेंटला आपण डिनोट करूया VUS. बरोबर. मग VC कसा फाइंड आउट करणार? VC म्हणजे शिअर फोर्स आहे. VC म्हणजे कॉन्क्रीटचा शिअर फोर्स. मग VC शिअर स्ट्रेसच्या टर्ममध्ये काय येणार? टाऊ सी इंटू B इंटू D. बरोबर. कारण टाऊ सी म्हणजे शिअर स्ट्रेस ऑफ द कॉन्क्रीट. कसं लिहिणार? शिअर फोर्स ऑफ द कॉन्क्रीट डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन B इंटू D. मग याच्यावरूनच आपण VC ची व्हॅल्यू काढलेली आहे, टाऊ सी B इंटू D. बरोबर. मग बघा, टोटल जो शिअर फोर्स आहे तो कोण घेतो? कॉन्क्रीट आणि स्टील. बरोबर. मग आपल्याकडे दिलेलं आहे, आपल्याला काय काढायचं आहे? VUS काढायचं आहे. मग VUS कसा मिळणार आपल्याला? टोटल शिअर फोर्स मधून जर आपण कॉन्क्रीटचा शिअर फोर्स मायनस केला तर आपल्याला काय मिळणार? शिअर रेनफोर्समेंटचा शिअर फोर्स. मग हेच फक्त काय केलेलं आहे, याचं मॉडिफिकेशन किंवा इलॉंगेशन केलेलं आहे. मग VC काय आला इथे? VC टाऊ सी इंटू B इंटू D. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आलेला आहे. ओके, जो इथे आपण यूज करतो कशासाठी? शिअर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. कशाचा? शिअर रेनफोर्समेंटचा. त्याला डिनोट केलं जातं VUS ने. मग आता VUS म्हणून बघा, मग शिअर रेनफोर्समेंट म्हणून आपण काय यूज करू शकतो? एक तर व्हर्टिकल स्टिरअप यूज करणार किंवा मग बेंटअप बार यूज करणार. ठीक आहे. जर तुम्ही व्हर्टिकल स्टिरअप आणि बेंटअप बार दोन्हीही यूज करणार असाल तर टोटल जो काही तुमचा शिअर फोर्स असेल कॅरीड बाय शिअर रेनफोर्समेंट, कोणता? टोटल शिअर फोर्स म्हणजे मी VU म्हणत नाहीये, तर मी कोणता म्हणते? शिअर रेनफोर्समेंट वरती जो काही टोटल फोर्स येईल त्याला आपण डिनोट करतो VUS ने.
मग त्याच्यापैकी निम्मा व्हर्टिकल स्टिरअप घेईल आणि निम्मा बेंट अप बार घेईल. ओके. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन यूज करत असाल तर. जर सपोज तुम्ही डिझाईन करत असताना फक्त व्हर्टिकल स्टिरअपच यूज करतायत बीम मध्ये, तर मग VUSV इज इक्वल्स टू काय असणार? VUSV म्हणजेच शिअर फोर्स कॅरीड बाय व्हर्टिकल स्टिरअप्स, VUSV. आणि बेंट अप बार म्हणून इथं बी मेन्शन केलंय, मग VUSB असं होईल. VUSBचा मिनिंग होईल शिअर कॅरीड बाय किंवा शिअर फोर्स कॅरीड बाय बेंट अप बार्स, VUSB. मग बघा, VUS पैकी जर तुम्ही व्हर्टिकल स्टिरअप आणि बेंट अप बार दोन्ही वापरत असाल कॉम्बिनेशनमध्ये बीम आणि स्लॅबमध्ये, बीम आपण आता इथून पुढे कन्सिडर करताना बीमच कन्सिडर करूया एक्झाम्पल म्हणून. मग सपोज बीम आहे, बीममध्ये तुम्ही व्हर्टिकल स्टिरअप आणि बेंट अप बार दोन्हीही वापर करतायत ॲज अ शिअर एन्फोर्समेंट. मग काय करायचं, हा जो टोटल VUS असेल मग त्याच्या निम्मा व्हर्टिकल स्टिरअप कॅरी करेल आणि त्याच्या निम्मा बेंट अप बार कॅरी करेल. हे डिझाईनमध्ये काय केलं जातं? यूज केलं जातं. हे बघा, इन एनी केस VUSB शुड नॉट बी ग्रेटर दॅन 0.5 VUS. म्हणजे डिझाईन करताना नेहमी लक्षात ठेवायचं, बेंट अप बारचा जो काही शिअर फोर्स येईल किंवा बेंट अप बारवरती जो काही शिअर फोर्स येईल तो नेहमी VUSच्या निम्माच असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नकोय. ठीक आहे. बेंट अप बार जर यूज करणार असाल तर बेंट अप बारवरती निम्माच लोड द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त लोड द्यायचा नाही बेंट अप बारवरती. मग निम्मा जर लोड आपण इथं कन्सिडर करतो, याचा अर्थ काय? उरलेला लोड कोण घेणार? व्हर्टिकल स्टिरअप. म्हणजे टोटल VUS आहे तर त्यापैकी 0.5 VUS बेंट अप बार घेईल आणि 0.5 VUS व्हर्टिकल स्टिरअप्स घेतील. केव्हा? जर तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन यूज करणार असाल तर. जर तुम्ही फक्त व्हर्टिकल स्टिरअप वापरणार असाल तर मग VUSV इज इक्वल्स टू काय असेल? VUS. आणि VUSB इज इक्वल्स टू, जर तुम्ही फक्त बेंट अप बार यूज करणार असाल तर मग व्हर्टिकल स्टिरअप येणार नाही, VUSB इज इक्वल्स टू काय येईल? डायरेक्टली VUS येईल. ओके. आणि मग अशा हे फॉर्म्युले यूज करून तुम्ही काय करणार? मग VUSB फाइंड आउट करणार ह्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये VUSB फाइंड आउट करणार. ओके. सो नेक्स्ट आता आपण बघूया डिझाईन स्टेप्स. तर शिअर एन्फोर्समेंट डिझाईन करण्यासाठी ज्या स्टेप्स फॉलो केले जातात त्या. मग प्रॉब्लेममध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला शिअर एन्फोर्समेंटचा डिझाईन करायला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं गिव्हन लिहायचं, ती पहिली स्टेप असणार. सेकंड स्टेप, कॅल्क्युलेट नॉमिनल शिअर स्ट्रेस, त्याला डिनोट केलं जातं τV. तर त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं? τV इज इक्वल्स टू VU डिवायडेड बाय BD, हा फॉर्म्युला यूज करायचा. आता याच्यामध्ये लक्षात द्या, काही काही प्रॉब्लेम्समध्ये VU हा डायरेक्टली दिलेला नसतो, काही काही प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली मेन्शन केलेलं असतं नॉमिनल शिअर फोर्स म्हणून. जर दिला नसेल तर जर VU दिलेला नसेल तर तुम्हाला काय दिलं जातं? W किंवा WD दिलं जातं. W म्हणजे वर्किंग लोड आणि WD म्हणजे फॅक्टर्ड लोड किंवा डिझाईन लोड. तर ह्या W किंवा WD ह्या दोघांपैकी एक कोणती तरी व्हॅल्यू दिलेली असेल. जर WD तुम्हाला जर दिलेला असेल तर मग Wची काही गरज पडत नाही. पण जर फक्त W दिलेला असेल, W म्हणजेच वर्किंग लोड असं मेन्शन केलं जातं, बरोबर. वर्किंग लोड दिलाय तर तुम्हाला त्या वर्किंग लोडला काय करावं लागतं? डिझाईन लोडमध्ये कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याला मल्टिप्लाइड बाय 1.5 म्हणजे हा पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड आहे. आपण युनिट नंबर 1 मध्ये स्टडी केले पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स लोडसाठी आणि मटेरियलसाठी. ओके. मग जर वर्किंग लोडवरून आपल्याला डिझाईन लोड किंवा फॅक्टर लोड कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या वर्किंग लोडला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय केलं जातं आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.5. मग तुम्हाला जर W दिलाय तर WD फाइंड आउट करायचा अगोदर. मग आता WD कॅल्क्युलेट केल्यानंतर मग VU काढायचा. VUचा फॉर्म्युला आहे WD इंटू L इफेक्टिव्ह डिवायडेड बाय 2. हा शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे जो तुम्ही सॉम टॉम मध्ये शिकलेला असाल. जनरली शिअर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? लोड इंटू लेंथ, इफेक्टिव्ह लेंथ किंवा स्पॅन, लोड इंटू स्पॅन डिवायडेड बाय 2. तोच हा फॉर्म्युला आहे. इथे फक्त W म्हणून वर्किंग लोड घ्यायचा, डिझाईन लोड घ्यायचा WD इंटू L इफेक्टिव्ह डिवायडेड बाय 2. ही लेंथ सुद्धा जी असते इफेक्टिव्ह लेंथ ती तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. ओके. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, चेक फॉर टाउसी मॅक्स. मग टाउसी मॅक्स साठी चेक करायचं काय? τV शुड बी लेस दॅन टाउसी मॅक्स.
आता तुम्ही इथून टाऊ व्ही काढणार आहात आणि टाऊ सी मॅक्स आपल्याला टेबलवरून मिळतो. टेबल नंबर 20 IS कोडमध्ये दिलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं टाऊ सी मॅक्सचा टेबल. जो कशावर टाऊ सी मॅक्सची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, कॉन्क्रीट ग्रेडवर डिपेंड आहे. मग ह्या दोघांचं कम्पॅरिझन करायचं. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल याचा अर्थ तुमचं डिझाईन ओके आहे आणि सगळे जे काही प्रॉब्लेम आहे डिप्लोमा लेवलचे ती ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. ठीक आहे. नेक्स्ट 4th स्टेप येते कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मग तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे टाऊ सी कॅल्क्युलेट करायची. मग काही वेळेस टाऊ सी डायरेक्टली दिलेला असतो, काही वेळेस टाऊ सी दिलेला नसतो. डायरेक्टली दिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नसेल दिला तर ही पुढची स्टेप आहे. मग काय करायचं, अगोदर PT% कॅल्क्युलेट करून घ्यायचं, म्हणजेच पर्सेंटेज ऑफ स्टील. त्याचा फॉर्म्युला आपण मागच्याच लेक्चरमध्ये किंवा युनिटमध्ये आपण स्टडी केलेत. एरिया ऑफ स्टील डिवायडेड बाय B × D × 100 हा फॉर्म्युला वापरायचा. एरिया ऑफ स्टील एक तर डायरेक्टली दिलेला असेल 100 mm², 200 mm². नसेल दिला तर त्यांनी काय मेन्शन केलेलं असेल तुम्हाला, डायमीटर ऑफ बार आणि किती नंबर ऑफ बार यूज केलेले हे दिलेलं असेल. त्याच्यावरून तुम्ही एरिया ऑफ स्टील फाइंड आउट करू शकता. π/4 D² × नंबर ऑफ बार. मग एरिया ऑफ स्टील काढायचा. B आणि D तुम्हाला दिलेला असतो. B म्हणजे विड्थ ऑफ द बीम, D म्हणजे डेप्थ ऑफ इफेक्टिव्ह डेप्थ. D म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ द बीम. मग ह्या व्हॅल्यू टाकायच्या आणि PT% कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. मग PT% वरून आणि कॉन्क्रीट ग्रेडवरून तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागतं, टाऊ सीची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. मी लास्ट लेक्चरमध्येच तुम्हाला तो एक टेबल सांगितला होता. तर टाऊ सीची व्हॅल्यू जी आहे ती टेबलवरून घ्यावी लागते. हा तो टेबल आहे जो तुम्हाला IS कोडमध्ये मेन्शन केलेला आहे. बरोबर. तर याच्यावरून तुम्हाला काय करावं लागतं, मग सपोज तुमचं PT% आलं 1.25 आणि प्रॉब्लेममध्ये कॉन्क्रीटचं ग्रेड दिलं M20. मग टाऊ सीची व्हॅल्यू काय येणार 0.67. ओके. जर सपोज तुमचं PT% 1 आणि 1.25च्या जर मध्ये आलं, बरोबर, सपोज तुमची PT%ची व्हॅल्यू आली कॅल्क्युलेशननुसार 1.12. आता इथं 1.12 नाही आहे कुठेच, बरोबर, पण ते कशाच्या मध्ये येतं, 1.12 1 आणि 1.25च्या मध्ये येतं. मग आणि M20 ग्रेड आहे, बरोबर. सपोज आपण M15 ग्रेड घेऊ. M15 ग्रेड म्हणजे ह्या 4 व्हॅल्यूज येतात. मग इथं 1.12 आहे आणि तुम्हाला इथली व्हॅल्यू पाहिजे मधली. मग इथली व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, इंटरमिजिएट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक मेथड यूज केली जाते, तिला म्हटलं जातं इंटरपोलेशन मेथड. मग तिने कशी ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची टाऊ सीची ती आपण प्रॉब्लेममध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करायचं, टाऊ सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. IS कोडमध्ये टेबल नंबर 19 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा सेम जो टेबल मी आता दाखवला तो दिलेला आहे. त्याची एक झेरॉक्स वगैरे काढून घ्यायची किंवा तो प्रोव्हाइड केला जाईल किंवा डायरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये दिलेला असेल. ठीक आहे. नेक्स्ट 5th स्टेप असते आपलं कंपॅरिझन करायचं टाऊ व्ही आणि टाऊ सीचा. बरोबर. कशासाठी, शिअर एन्फोर्समेंटची गरज आहे का नाही ते डिटरमाइन करण्यासाठी. जर टाऊ व्ही हा मोठा असेल टाऊ सीपेक्षा, याचा अर्थ तुम्हाला शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज असेल तर मग पुढच्या स्टेप काय करायच्या आपण फॉलो करायच्या. पण जर टाऊ व्ही इज लेस दॅन टाऊ सी जर आलं तर मग काय शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज पडते का, नाही. म्हणजे शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड केलं नाही तरी चालतं, पण तरी सुद्धा आपण काय करतो, मिनिमम शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. आणि मग ते मिनिमम शिअर एन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड करायचं तर ह्या फॉर्म्युल्यावर डिपेंड. तर तो फॉर्म्युला आहे तर याच्यावरून आपण डायरेक्टली काय करतो, SV स्पेसिंग फाइंड आउट करतो. 0.87 FY ASV डिवायडेड बाय 0.4 × B या फॉर्म्युल्याने आपण स्पेसिंग फाइंड आउट करतो. आता ही स्पेसिंग फाइंड आउट केल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा स्पेसिंग करेक्ट आहे का नाही आपण फाइंड आउट केलेलं त्याचं पण चेक होतं. आपण मग मॅक्झिमम स्पेसिंगसाठी सुद्धा चेक करतो. म्हणजे स्टिरअपमधली मॅक्झिमम स्पेसिंग किती असली पाहिजे, ही जी स्पेसिंग येईल ती शुड नॉट बी ग्रेटर दॅन 0.75 D और 300 mm विच एव्हर इज लेस. हे मॅक्झिमम स्पेसिंगसाठी क्रायटेरिया काय करायचा, चेक करायचा. तुमची इथं जी काही स्पेसिंग येईल MM मध्ये तर ती इथं सॅटिस्फाय होतोय का नाही क्रायटेरिया तो चेक करायचा. तुम्हाला जी काही इफेक्टिव्ह डेप्थ दिलेली असेल ती याच्यामध्ये टाकायची. 0.75 × D मल्टिप्लाय करायचं, ती व्हॅल्यू काढायची आणि 300 mmचं कंपॅरिझन करायचं. ह्या दोघांमध्ये जी काही व्हॅल्यू कमी असेल ती इथं लिहायची. सपोज 150 mm आलं
आणि हा जो SV कॅल्क्युलेट केलेला आहे तो आला 100 आणि मग 100 mm ही काय आहे 150 mm पेक्षा कमी आहे, म्हणजे हा क्रायटेरिया काय होतोय सॅटिस्फाय होतोय. म्हणजे मग SV काय घेणार स्पेसिंग, स्टिरअपची स्पेसिंग म्हणून तुम्ही काय कन्सिडर करणार इथे 100 mm. ओके, अशा पद्धतीने मॅक्झिमम स्पेसिंगसाठी तुम्ही काय करायचं क्रायटेरिया सॅटिस्फाय करायचा. प्रॉब्लेममध्ये आपण हे घेणार आहोत त्यावेळेस समजून जाईल. पुढची स्टेप येते कॅल्क्युलेट शिअर फोर्स टू बी रेजिस्टेड बाय शिअर एन्फोर्समेंट. म्हणजे आपल्याला VUS कॅल्क्युलेट करावा लागतो. मग VUSचा फॉर्म्युला VU मायनस टाऊ C इंटू B इंटू D या फॉर्म्युल्याने काय कॅल्क्युलेट करायचं VUS. पुढची स्टेप कॅल्क्युलेट स्पेसिंग ऑफ स्टिरअप. मग शिअर फोर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याची स्पेसिंग आपल्याला फाइंड आउट करायची की जे काही तुम्ही स्टिरअप प्रोव्हाइड करणार आहात तर ते किती अंतरावर प्रोव्हाइड करायचे, त्याची स्पेसिंग फाइंड आउट करायची. कोणत्या फॉर्म्युल्याने या 0.87 FY ASV D डिवायडेड बाय VUS. VUS इथून काढतो आपण, मग ते व्हॅल्यू टाकायची. ASV आपल्याला माहित असते, D FY ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, SV काढायची. पुढची स्टेप चेक फॉर मिनिमम शिअर एन्फोर्समेंट. मग मिनिमम शिअर एन्फोर्समेंटसाठी जी स्पेसिंग आहे ती सुद्धा आपण काय करतो इथं सॅटिस्फाय करतो, चेक करतो. तिचा पण फॉर्म्युला बघा 0.87 FY ASV डिवायडेड बाय 0.4 B. इथे पण स्पेसिंगचा फॉर्म्युला आहे, इथे पण स्पेसिंगचा फॉर्म्युला आहे, पण हा स्पेसिंगचा फॉर्म्युला कशासाठी आहे स्टिरअपसाठी आणि इथं हा चेकिंगसाठी फॉर्म्युला आहे स्पेसिंगचा. मिनिमम शिअर एन्फोर्समेंटसाठी हा चेक फॉर्म्युला आहे. मग इथं तुम्हाला 2 स्पेसिंग मिळतील, इथे एक स्पेसिंग मिळेल, इथे एक स्पेसिंग मिळेल आणि तिसरी एक आपल्याला मॅक्झिमम स्पेसिंगसाठी चेक करावं लागतं. जो इथं आपण फॉर्म्युला यूज केला होता तो नाही, इथलं वेगळं आहे. चेक फॉर मॅक्झिमम स्पेसिंगसाठी चेक करायचं. मग ती जी स्पेसिंग आहे ती कशापेक्षा ही जी या दोघांपैकी जी काही मिनिमम असेल ती मिनिमम स्पेसिंग आपण काय करणार इथं कन्सिडर करणार SV म्हणून. आणि तो जो SV आहे तो काय असायला पाहिजे लहान असायला पाहिजे, कशापेक्षा या दोघांपैकी जी काही कमी व्हॅल्यू असेल तिच्यापेक्षा. ठीक आहे, 0.45 D और 300 mm विच एव्हर इज लेस. या दोघांपैकी जी काही मिनिमम असेल ती इथे SV म्हणून घ्यायची आणि तिचं इथं क्रायटेरिया काय करायचं सॅटिस्फाय करायचं. अगोदर ह्या 2 इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायची. या दोघांपैकी जी काही कमी व्हॅल्यू असेल ती इथं मेन्शन करायची आणि तिचं आणि SVचं कंपॅरिझन करायचं. तर SV हा नेहमी याच्यापेक्षा काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे, तर तुमचं डिझाईन काय ओके आहे. मग खाली तुम्ही काय करणार अशा पद्धतीने हे तुमचं डिझाईन इथं कम्प्लीट होतं आणि मग फायनली तुम्हाला एक सेंटेन्स लिहावं लागतं. प्रोव्हाइड इथे मेन्शन केलं जातं 6 mmचं स्टिरअप प्रोव्हाइड करतायत का 8 mmचं प्रोव्हाइड करतायत. ओके, 6 mmचं जर तुम्ही मेन्शन केलेलं असेल तर इथं म्हणणार तुम्ही प्रोव्हाइड 6 mm 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स. 8 mmचे स्टिरअप तुम्ही वापरलेले असाल किंवा मेन्शन केलेलं असेल तर मग इथं म्हणणार प्रोव्हाइड 8 mm 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स ॲट द रेट. आता तुमची जी काही स्पेसिंग येईल 100, 150, 130, 120 ती इथं मेन्शन करायची MM सेंटर टू सेंटर. अशा पद्धतीने तुमचं जे शिअर एन्फोर्समेंटचं जे डिझाईन आहे ते इथं काय होतं कम्प्लीट होतं. हे टोटल ओव्हरऑल काय आहेत डिझाईन स्टेप्स आहेत. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत याच्यावरती प्रॉब्लेम्स. थँक्यू.